तिथं तुम्ही रोख लावावी, तिथं त्याच्यावर कारवाई करावी. 20/7चं पत्र माझ्याकडे रिसिव्ह आहे, त्याच्यावर कारवाई केलेली नाही. त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांना कंपनीकडून पत्र मागून घेतलं, अशी तक्रार आलेली आहे आणि मला तुम्ही उत्खनन करण्याची परमिशन मागा. कंपनीनं पुन्हा त्याच्यावर डेट नाही साहेब. तहसीलदार साहेबांकडे उत्खनन आणि वाहतुकीची परमिशन मागितली, याच्याकडे कसलीही तक्रार नाहीये, म्हणजे तारीख नाहीये. त्याच्यानंतर 9/8ला पंचनामा झालेला आहे. 9/8ला पंचनामा मंडळाधिकारी करतायत, तर मंडळाधिकारी काय सांगतायत की या ठिकाणी उत्खननासारखी जमीन आहे, या ठिकाणी इतक्या अंतरावर तलाव आहे, लाईटचे खांब इतक्या अंतरावर आहेत आणि 100 ब्रास उत्खनन करण्यासाठी इथं परमिशन देण्यात येणे काही हरकत नाही. कधी हे सांगतायत उत्खनन पूर्ण झालेलं आहे, त्याच्यानंतर त्याचं कन्स्ट्रक्शन उभारलेलं आहे, त्यावेळेस मंडळाधिकारी सांगतात की उत्खनन करण्यास परमिशन देण्यास हरकत नाही. किती 100 ब्रास, हजारो ब्रास त्या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे, त्याचा टॅक्स कोण भरणार आहे? तर नरसिंहराव जाधव साहेबांना टॅक्स भरून घेतलेला नाही. त्या ठिकाणी त्या सेरेंटिका रिन्युएबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड 4 वर कसलीही कारवाई केलेली नाही. माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे. त्याच्यानंतर साहेब त्याच्यासाठी मी तहसीलदार साहेबांना विनंती केली की माझं क्षेत्र काढून द्यावं. त्यापूर्वी 1 वर्ष मी भूमापनकडे अर्ज केलेला की माझं क्षेत्र मोजून द्यावं. साहेब 21 पासून 24 संपलंय, माझं क्षेत्र मोजून दिलेलं नाही, केवळ एका कारणासाठी की त्या ठिकाणी सेरेंटिका रिन्युएबलचा प्रोजेक्ट उभा आहे. कंपनीनं माझ्या नंतर म्हणजे डिले किती असतं, मी सर्वसाधारण फीस भरलेली आहे, किती डिले होऊ शकतो? 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्षभर. 4 वर्ष झालं माझं क्षेत्र मोजलेलं नाही साहेब. का तर फक्त कंपनी त्या ठिकाणी काम करते म्हणून. कंपनीला पंचायत समितीचा रस्ता असू द्या, ग्रामपंचायतचा रस्ता असू द्या, तहसील मंडळाचा रस्ता असू द्या, राज्य महामार्ग असू द्या, तो मजबूतीकरण करण्याचा त्या कंपनीला अधिकार दिला कोणी? तुम्ही दिलाय का? तुम्ही दिलाय का? तुम्ही दिलाय का? हा प्रश्न विचारतोय. आम्हाला स्पष्टपणे सांगितलं आमच्याकडे अधिकार आहेत, आम्ही रस्ता मजबूतीकरण करणार. डांबरी रस्त्यावर जे खड्डे भरलेले आहेत ते मुरमाडा बुजवत आहेत, हजारो शेतकऱ्यांचे ऍक्सिडेंट होत आहेत, मुलं बाळा जे शाळेत जातात त्यांचे अपघात होत आहेत, त्यांच्याकडे कोणी बघत नाही. आपलं प्रशासन म्हणजे निवर्गट्ट झालेलं आहे. माफ करा, शब्द कदाचित चुकीचा येऊ शकेल, तसं तर मी बोलणार नाही, पण ही परिस्थिती झालेली आहे. केवळ आणि केवळ जर शेतकरी आवाज उठवायला लागला तर त्या ठिकाणची गुंडशाही येते साहेब. माफ करा, आपला मी कुठल्या राज्याला दोष देणार नाही. महाराष्ट्र ही संतांची परंपरा आहे, छत्रपती शिवरायांचा वारसा या महाराष्ट्राला आहे, परंतु या ठिकाणी जर गुंडगिरी पुन्हा झाली तर जनता मात्र शांत बसणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था साहेब आपल्या हातामध्ये आहे. आपण कायदा आणि सुव्यवस्था जिल्ह्यातली सांभाळावी. गुंड अक्षरशः काळ्या स्कॉर्पिओ, काळे काच करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरावर जात आहेत. माझ्याकडे उदाहरणार्थ शेतकरी साहेब, शेतकरी राहतो पुण्याला, त्याचं क्षेत्र लाखनगावला आहे, त्या शेतकऱ्याला पुण्याला घरी जात आहेत. रात्री 12-12 वाजता कंपनीचे लोक मध्यस्थीला घेऊन जात आहेत की मी लाख रुपयाची तुम्हाला संमती दे. तो म्हणतोय की तुम्ही येऊ नका मला भेटायला. त्याच्या घरी मुलं बाळ आहेत, त्याच्या घरी लेकर आहेत, त्या ठिकाणी रात्री 11-12 वाजता सेरेंटिका रिन्युअलची माणसं त्याला कन्व्हिन्स करायला जातात. त्यांनी स्पष्टपणे सांगितले तुम्ही माझ्याकडे येऊ नका, तरी सुद्धा त्याच्याकडे जातात. त्याच्या क्षेत्रातून संमती नसताना वाहतूक करताय सर अवजड वाहनं. एकदा क्षेत्रातून अवजड वाहनं वाहतूक केले तर पुन्हा पेरणी लायक ते क्षेत्र राहत नाही. ही सगळी परिस्थिती साहेब आहे. ही महिला माझ्यासोबत आलेली आहे तांदळवाडीची, तिचं क्षेत्र अशाच कंपनीनं विजेचा टॉवर उभारण्यासाठी घेतलेला आहे. तिला सांगितलं की मी 25-30 लाख रुपये तुम्हाला देऊ. आजपर्यंत त्याला तुटपुंजी रक्कम 10 लाख रुपयाची त्यांच्या खात्यावर चेक नुसार दिलेली आहे. तिच्या क्षेत्रातली आंब्याची बोरीची झाडं तिला परमिशन न घेता ती तोडण्यात आली. तिचे सगळे डॉक्युमेंट आपल्यासमोर, आम्ही त्याची तक्रार आपल्याकडे करतोय. त्याचबरोबर क्षेत्र ही महिला आणि हिच्या मुलांच्या नावे आहे, अज्ञान पालक म्हणून. करार होतो तिच्या नवऱ्याच्या नावे, करार कंपनीने तिच्या नवऱ्याच्या नावे झाला, करार कोर आहे. नवऱ्याच्या हिच्या खोट्या सह्या नवऱ्याने केल्या, फोटो लावून आणि मुलांच्या सह्या. जमीन खरेदी विक्री करण्याचा अज्ञान पालकाला, अज्ञान मुलाला अधिकार नसतो. त्यांच्या सह्या सुद्धा त्यांनी केल्या, अशी खोटा दस्तावेज आहे. आजही तिच्याकडे दस्तावेजावर खोट्या सह्या केल्या, त्याची कॉपी मी तुम्हाला दाखवत साहेब. अक्षरशः कोरा करारनामा आहे, कोऱ्या करारनाम्यावर तिच्या सह्या घेतलेल्या आहेत. आता किती अमाऊंट हे मध्यस्थी लोक कंपनीकडून घेणार आहेत साहेब. जरा जमिनीच्या नावे करार नवऱ्यासोबत होताना दिसतोय. करार अतिशय कोरा आहे, अमाऊंट नाहीये, हिचं नाव नाही, सह्या आहेत. त्यानंतर आंब्याची झाडं तोडली आहेत परमिशन शिवाय. दडपशाही करताय. तुम्ही जर परमिशन दिली नाही तर आम्हाला कलेक्टरची परमिशन, आम्ही या ठिकाणी काम करू. तुमच्या नावे या ठिकाणी कंपनी बुजवगिरी करते आणि हे जर असं होत असेल तर झाडं परमिशन तोडण्याची परमिशन दिली कोणी? आंब्याची झाडं तोडलेली आहेत साहेब. झाडं तोडायची परमिशन जर परवानगी न घेता तोडत असेल तर गुन्हा दाखल करा. पुन्हा या सेरेंटिका रिन्युअलवर माननीय कलेक्टर साहेबांना
या आमच्या 2 प्रकरणामध्ये केवळ आणि आम्ही आरोप करतोय असं नाही, अक्षरशः नरसिंहराव जाधव साहेबांना जे वाशी तालुक्यामध्ये केलंय हे जिल्ह्याला ज्ञात आहे. जर कलेक्टर साहेबांच्या नावे जर कंपनी तिथं मुजोरगिरी करत असेल तर साहेब हे योग्य नाही. आपण जिल्ह्याचे पालक आहात, आपण जनतेला न्याय देणं हा अपेक्षित आहे. आमचं म्हणणं आहे की सेरेंटिका रिन्युएबल्स इतर सगळ्या कंपनीवर आपण स्वतः स्वमोठे गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी आमची साहेब आपल्याकडे विनंती आहे. आणि आमच्या शेतकऱ्यांना